आहे म्हणजे तुम्हाला उद्यापासून ऑफिसला जाताना जेवणाचा डबा घरातून निश्चित या लंच बॉक्समध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता. शिवगर्जना स्पोर्ट्स मिरासवाडी शिळ एक चांगली संकल्पना आणि अशा बाबी या क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाच्या असतात कारण काहीतरी वेगळं करण्याचा प्रत्येक आयोजक प्रयत्न करतो. येस पुढच्या शनिवार रविवार ज्यावेळेला तुम्ही याल त्यावेळेला हा डबा घरातून भरून आणा आणि उद्यापासून ऑफिसला जाताना पण लोड नाही पडणार. अभिनंदन अर्जुन पवार. चॅम्पियन मायादेवी कुसरून वेल प्लेड. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये अविराज सरांचा आपण आवाज ऐकणार आहोत जय हनुमान चषक 2026च्या दरम्यान. धन्यवाद. थँक्यू. आपण आवाज ऐकलात लव सरांचा आवाज नेहमीच तुम्ही या पाटण तालुक्याच्या अनेक स्पर्धेमध्ये पाहत आला. महाराष्ट्रातील अनेक स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून सातत्याने स्पर्धा गाजवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं गेलं. चला दोन्ही टीमला विनंती असेल आपला 12th मॅन ॲज अ ऑफिशियल स्कोरच्या बाजूला असणं खूप अनिवार्य असेल. येस गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल तर म्हणजेच चिखलीवाडी टीमच्या माध्यमातून अभि गोलंदाजी मार्कवरती. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये निलेश आणि नॉन स्ट्रायकर एंडला अभि आपल्याला पाहायला मिळेल. दिवस क्रमांक पहिला आणि मॅच क्रमांक दुसरी मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल फुल टॉस फुल टोल वसूल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आउट ऑफ द पार्क षटकार. पहिलाच बॉल. इथे खराब गोलंदाजी आणि खराब गोलंदाजीचा खरपूस समाचार मैदानाच्या आतमध्ये. 6 धावा धावफलकावरती ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अगदी कोणत्याही बॅटरला जर तुम्ही फुल टॉस बॉल टाकाल तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल ते म्हणजेच षटकार आणि इथे पाहायला गेलं तर 6 धाब्याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये मिळालंय. दुसरा मॅच आणि दुसऱ्या मॅचमधील पहिला बॉल सुरुवात चांगली झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा खरा बॉल लोअर फुल टॉसचा बॉल आणि इथे पाहिलं गेलं तर वाईट +1 टोटल 2 धाबा धावफलकावरती ॲड होत असताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा लोअर फुल टॉसचा प्रयत्न केलाय. दिशा थोडीशी खराब झाली आहे आणि त्यानंतर जर पाहिलं तर धावफलकावरती 2 धाबा ॲड होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. आयुष्य असो अथवा क्रिकेट प्रत्येकाला शून्यातून सुरुवात करावी लागते. सुरुवात कशी झाली पाहिलं जाणार नाहीये, शेवट कसा होतो हे पाहिलं जाणार. त्यामुळे या मॅचमध्ये आता पाहिलं गेलं तर गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी सुरुवात थोडीशी खराब झाली आहे. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. पुन्हा पंचांनी कळवलाय. बीमरचा कॉल आहे. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आणि नो बॉल नंतर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा अवांताच्या स्वरूपामध्ये 2 धावा धावफलकावरती ॲड होत असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. म्हणजे 1 बॉल आणि 10 धाबा तब्बल खर्च केल्यात गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या माध्यमातून अर्थातच चिखलेवाडी टीमच्या माध्यमातून. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंग करण्यासाठी इथे कुठेतरी महाग ठरलाय. अगदी पहिल्याच बॉलवरती आपल्याला पाहायला मिळालाय. 6 आल्या त्यानंतर खराब 2 बॉलचा मारा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूच्या माध्यमातून. हो पुन्हा एकदा दिशा खराब आहे. पंच कळवत आहेत. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा आहे. सातत्याने गोलंदाज चुका करतोय आणि चुकांमधून शिकत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाहीये. कुठेतरी शिकावं लागेल. कुठेतरी चुकांवरती आता इथे विचार करावा लागेल. कारण जर तुम्ही केला तर चांगले बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हरी करू शकता आणि धावा तुम्ही रोखू शकता. या मॅचमध्ये 11 धावा धावफलकावरती आहेत. एका बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपला अगदी 30 या सर्कलच्या आतमध्ये. शॉट लॉंग ऑनला आपण पाहिलं क्षेत्ररक्षकाला. त्याने क्षेत्ररक्षकाने बॉल अप्रतिम कॅरी केला गेला आणि त्यानंतर जर पाहिलं तर डॉट बॉलची समाप्ती. पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल या षटकामध्ये. तब्बल 11 धाबा खर्च केल्या गेल्यात 2 बॉलमध्ये. हो पुन्हा एकदा आतमध्ये येणारा बॉल इन कटरचा वापर इथे केलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. हो इथे काय घडलंय पाहूयात. आणि इथे पुन्हा एकदा पाहिलं गेलं तर डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षकाने आणि त्यानंतर विकेट किपरला बीट करून बॉल अगदी घोषांकित क्षेत्र निवडलं गेला. तब्बल 2 धावा धावफलकावरती ॲड होतील. सातत्याने अबांताच्या स्वरूपामध्ये धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. क्षेत्ररक्षक भरपूर साऱ्या चुका करतात कारण क्रिकेट हा खेळ सांघिक खेळ आहे. यामध्ये तुम्ही फिल्डिंग त्याचबरोबर तुमचं बॅटिंग आणि त्याचबरोबर गोलंदाजी या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगलं काम करावं लागेल. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल. हाही बॉल आपण पाहिलं तर कमी गतीने टाकला गेला होता. त्यानंतर जर पाहिलं तर 22चा इशारा आला आणि सिंगल मिळाली. पुन्हा एकदा अबंताच्या स्वरूपामध्ये सातत्याने धाबा धावफलकावरती जोडल्या जातात. पण क्रिकेटच्या खेळामध्ये धाबेला महत्व आहे. ती कशी आली याला महत्व नाही आहे. मग वाईच्या स्वरूपामध्ये असो नो किंवा बॅटच्या माध्यमातून. हो पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. इंटरेस्टेड आहेत बॅटर.
डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय डेंजर एंडला. धोक्याची घंटा होती वाजलेली नाही. आणि त्यानंतर जर पाहिलं तर अगदी सिंगल धाव मिळाली आणि सिंगल नंतर धावफलकावरती टोटल धावसंख्या झाले त्या म्हणजेच 15 धाबा. 1 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. खूप चांगली सुरुवात बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी आपल्याला म्हणावं लागेल, कारण नेहमीच म्हणत आलोय आपण, नेहमीच पाहत आलोय सुरुवात चांगली झाली शेवट चांगला होतो असं म्हणलं जातं. वेल बिगिन इज हाफ डन. आता इथे सुरुवात खूप चांगली झाली बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, अर्थातच शिंग मोडेवाडी टीमसाठी, कारण खूप चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिला सामना चॅम्पियन कुसरुण संघाने जिंकला आणि दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अगदी 4 षटकांची मॅच आणि 4 षटकांच्या मॅचमध्ये पहिल्या षटकाचा मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ समाप्त झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये धावपलकावरती धाबा आपल्याला पाहायला मिळाला, त्या म्हणजेच 15 लॉस ऑफ 0 विकेट. आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर टोटल स्कोर इज ऑन दी स्कोरबोर्ड 15 रन्स. 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 15 धाबा झालेत आणि आता स्ट्रायकर एंडला बॅटर आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल, तो म्हणजेच अर्थातच अभि पाहायला मिळेल. 15 धाबा झालेल्या आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बॉलिंग करणारी टीम सुनील गोलंदाजी मार्कवरती. दुसरं षटक सुनील गोलंदाजी मार्कवरती. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलंय गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. दुसऱ्या षटकामध्ये कसे गोलंदाजी करणार टीम चिखलेवाडी संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हो, पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झालाय. इथे कॅच सुटलाय. खरं तर नेहमी म्हटलं जातं क्रिकेटच्या खेळामध्ये ड्रॉप द कॅच इज लॉस द मॅच, असं क्रिकेटचं सूत्र आहे. जर कॅच जेव्हा खेळाडूचा सुटलाय ना तेव्हा मैदानाच्या आतमध्ये परिणाम वाईट झालेत. आता येणारा काळ सांगेल हा कॅच किती महत्वाचा होता, कारण सलामीचा बॅटर याला संधी मिळाली मैदानाच्या आतमध्ये. हो, पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगला बॉल, कमबॅक करणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी, अर्थातच चिखलेवाडी संघासाठी मैदानाच्या आतमध्ये 16 धाबा धावपलकावरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 4 बॉलचा अजूनही उर्वरित खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. बिगिटचा प्रयत्न, मिस टाइम फटका. हो, पुन्हा एकदा नो मॅच लँड मध्ये बॉल आदळलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा गुड रन बिटवीन द विकेट. चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये आता बनताना पाहायला मिळते. क्रिकेटच्या खेळामध्ये भागीदारी महत्वाची आहे, संसारामध्ये भागीदारी महत्वाची आणि बिझनेसमध्ये तुमची भागीदारी महत्वाची आहे. भागीदारी होणं गरजेचं आहे, पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. आणि आता मैदानाच्या आतमध्ये ही चांगली भागीदारी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय ऑन साइडला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. इथे पाहू शकता रिप्ले मध्ये ओमसाई एमटीसीच्या टीमच्या माध्यमातून ऑन साइडला अगदी आतमध्ये येणारा बॉल, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला. 6 धाबा धावपलकावरती ऍड होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. खूप चांगली बॅटिंग आपल्याला निलेशच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये. हा दुसरा षटकार या पहिल्या मॅच मधील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 24 धावा धावपलकावरती. बॉलचा विचार केला तर 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. हो, पुन्हा एकदा वेट अँड वॉच क्रिकेट पाहायला मिळालं. स्ट्रायकर एंडचा बॅटर इंटरेस्टेड आहे सिंगल धाब्यासाठी. संधी मिळाली, संधीचं लगेच सोडणं केलं. अक्षरशः चिकी सिंगल कंप्लीट केली गेली बायच्या स्वरूपामध्ये आणि बायच्या स्वरूपामध्ये टोटल धावसंख्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील, त्या म्हणजे 25. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. तिकडून आला बाहेरनं आणि इथं 12 फिल्टर आहे ना कुसरूनचा, तो खेळा होता आतमध्ये. त्या दिला फोन मध्ये, तो घेऊन गेला आतमध्येच फोन दिला त्यांनी. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 25 धाबा धावपलकावरती आहेत. 2 षटकांचा उर्वरित खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे आणि गोलंदाजी मार्कवरती पंच संतोष सिंग सर, जो फिल्डिंग करणारी टीम कदाचित खेळाडूच्या खिशामध्ये मोबाईल होता ह्या मॅचच्या दरम्यान, कारण बॅटिंग करणारी टीमने ऑब्जेक्शन घेतले म्हणून.
येस, 2 धाबांची पेनल्टी असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी, कारण नियम्स आहेत, नियम सर्वांसाठी सारखे आहेत, त्यामुळे नियमांचं तुम्हाला पालन करावं लागेल. कारण पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन म्हणलं की महाराष्ट्रातील एक नामवंत असोसिएशन, ज्या असोसिएशनमध्ये आपण पाहिलं तर तब्बल 105 संघाची नोंदणी आपण या वर्षीच्या हंगामध्ये आपण पाहतोय. त्यामुळे नियमांचं पालन महत्त्वाचं आहे आणि नियमांमध्ये जर तुम्ही सापडला गेला तर तुम्हाला दंडित केलं जाणार. आणि तिथे 25 झालेत. अगदी इनिंगच्या ब्रेक नंतर आपण 2 धाबा धावफलकावरती ऍड करणार आहोत, याची आपण नोंद घ्यायची आहे. सांघिक कोट्यातील तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती चिके आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल साइड ऑफ ॲक्शन आहे, व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफसाईड ऑफ स्टंप बॉल टाकला गेला. दिशाहीन गोलंदाजी आहे. सातत्याने आपण पाहिलं गेलं तर फिल्डिंग करणारी टीम अर्थातच चिखलेबडी टीमच्या माध्यमातून गोलंदाजीचा खराब प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालाय. 26, 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 26 धाबा धावफलकावरती आहेत. हो, पुन्हा एकदा बॅट चिकट. अगदी पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा इथे कॅच ड्रॉप झालाय. सातत्याने कॅचेस ड्रॉप झालेत. नेहमी म्हणलं जातं लर्निंग इज द बेस्ट सोर्स ऑफ अर्निंग. तुम्हाला चुकांमधून शिकावं लागेल. फिल्डिंग करणाऱ्या टीमने सातत्याने कॅचेस ड्रॉप केलेत. सातत्याने संधी मिळाल्या, संधी गमावल्या गेल्यात. अगदी जे अवघड सोपे झेल होते ते कन्वर्ट करता आलेले नाहीयेत. त्यामुळे सातत्याने धावफलकावरती बदल घडत असताना धावांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अगदी 27 अशी धावसंख्या धावफलकावरती. या बॉलचा विचार केला तर एकाच बॉलचा खेळ समाप्तच झाला. अजूनही 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. षटक क्रमांक 3 मधील चिक्या गोलंदाजी मार्कवरती 2 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्यात. तिसरं षटक डीपला आपण 5 क्षेत्ररक्षक अगदी बाउंड्री लाईनच्या लगत पाहतोय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला सरळ बाटणे, क्षेत्ररक्षक डीपला बॉल पर्यंत पोहोचले तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. इथे पहा 2 धाबा कंप्लीट होतील का पाहूयात. आणि इथे 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या. तिसरीचा प्रयत्न आहे आणि तिसरीच्या प्रयत्नामध्ये अतिघाई संकटात नाही आणि संकटामध्ये टाकलं गेलं आणि धावबाच्या माध्यमातून आणखीन एका विकेटचं पतन झालंय आणि टीमला पहिला धक्का बसलाय. अर्थातच शिंगबोडेवाडी संघाला अभिच्या माध्यमातून पहिला धक्का. धावसंख्या 29 वरती. गरज होती का विचार करावा लागेल. अगदी मॅच कुठेतरी पाहिलं पहिल्या इनिंगमध्ये शिंगबोडेवाडी संघ सुरुवात चांगली झाली होती. गरज नसताना करता धाबेचा प्रयत्न केला आणि धाबेच्या प्रयत्नामध्ये अगदी धोक्याची घंटा मैदानाच्या आतमध्ये बाजली गेली आणि पहिला धक्का धावबाच्या स्वरूपामध्ये मैदानाच्या आतमध्ये 29 धावसंख्येवरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सेट बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला उभा आहे. निलेश चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकार आतापर्यंत त्याने मारलेत. सिंगल डबलच्या माध्यमातून धावांना आकार दिलाय मैदानाच्या आतमध्ये. ड्राईव्ह केलाय समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या आतमध्ये बॉलला अडवत असताना सिंगल मिळाली आहे. क्रिकेटच्या लाईफलाईनचा वापर केला गेला आणि 30 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. खूप चांगला स्ट्रोक, अगदी खोलात टाकलेला बॉल त्याला ड्राईव्ह करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि 30 अशी धावसंख्या. निलेशचा विचार केला तर वैयक्तिक 21 धावसंख्येवरती तो बॅटिंग करतो आणि बॉलचा विचार केला तर त्याने आतापर्यंत बॉल फेस केलेत 11 बॉल 21 धाबा आतापर्यंत त्याने बनवल्यात. दुसऱ्या बाजूला जो अभिने आतापर्यंत चांगली साथ दिली होती तो बॅटर आता डगआउटच्या आश्रयामध्ये पोहोचलाय आणि नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये. विक्रम पहिलाच बॉल फेस करत असताना स्ट्रायकर एंडला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. टायमिंग प्रॉपर नाहीये, टायमिंग खराब आहे. टायमिंगचं आपण पाहिलं तर ताळमेळ बसलेला नाही आणि त्यानंतर बॉल अगदी डी झोन मध्ये जाऊन पोहोचलाय. सिंगल मिळाली आणि सिंगल नंतर धावफलकावरती धाबा आहे त्या म्हणजे 31. लॉस अपॉन विकेट. निलेशने एका बाजूने खूप चांगला खेळ केलाय, दुसऱ्या बाजूने 7 आतापर्यंत बॅटिंग मध्ये चांगली मिळालेली नाहीये. संयम दाखवलाय, टेम्परामेंट आतापर्यंत दाखवले. दुसऱ्या बाजूने आता आक्रमण करावं लागणार या मॅच मध्ये मैदानाच्या आतमध्ये, कारण आक्रमण हा बेस्ट पर्याय आहे. तुम्हाला जर एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग आणि मोठ्या धावसंख्या उभारायची असेल तर तुम्हाला आक्रमण करावं लागेल. या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी हो पुन्हा एकदा आपण पाहिलं गेलं तर दिशाहीन बॉल आहे. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा बॉल. पंच पुन्हा एकदा दंडित करतायत. व्हाईट बॉलचा इशारा आहे आणि व्हाईट बॉल नंतर पाहिलं तर धावफलकावरती छोटासा बदल होतो. 32 धाबा. पंचांची चर्चा नाहीये कारण खूप चांगले पंच आपण या स्पर्धेच्या दरम्यान पाहतोय. संतोष शर आणि संदीप सरांना आज ऑफिशियल पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. खूप चांगलं काम सातत्याने पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अनेक स्पर्धेमध्ये करत आलेत.
हो पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. बॅक टू बॅक अगदी व्हाईट बॉल्स. चुका चुका आणि चुका, सातत्याने चुका घडतात बॉलिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. खराब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. धाबा अक्षरशः खर्च केल्यात, धाबा अक्षरशः वाटल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. धावपलकावरती सातत्याने बदल झालाय. हो पुन्हा एकदा लाफ्ट करण्याचा प्रयत्न. अगदी पाहिलं गेलं तर बायच्या स्वरूपामध्ये डी झोनमध्ये बॉल जाऊन पोचला आणि सिंगल मिळाली. सिंगल नंतर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 अशी धावसंख्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये तब्बल धाबा आल्या 15. दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 11 धाबा आणि तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 8 धावा. 34 धाबा झाले. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. आता शेवटचा षटक आहे ज्या षटकामध्ये खरं तर टार्गेट बनवावं लागेल, मोठी धावसंख्या उभं राहावी लागेल, हाणामारी करावी लागेल, गोलंदाजावरती आक्रमण चढावावं लागेल, तोडफोड बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. आणि आता याची जबाबदारी या मॅचमध्ये असेल ती म्हणजेच बॅटिंग करणारी अर्थातच शिंगमोडेवाडी संघ निलेशच्या खांद्यावरती आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकर एंडला आहे, महत्वाचं असेल टीम शिंगमोडेवाडी संघासाठी. चौथ्या षटकामध्ये निर्णायक षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाला पाचारण केलं गेलं टीम चिखलेवाडी संघाच्या माध्यमातून आपण पाहूयात. चौथं षटक टाकण्यासाठी आपल्याला गोलंदाजी मार्कवरती किरण गोलंदाजी मार्कवरती. चौथं षटक महत्वपूर्ण षटक आहे, टार्गेट सेट करणार. कारण या मैदानाचा विचार केला 40-45 धाबा तुम्हाला बनवाव्याच लागतील. एक आव्हानात्मक धावसंख्या बनवायची असेल, गुड फायटिंग टोटल तुम्हाला बनवायची असेल तर या धाबा तुम्हाला बनवाव्या लागतील. शेवटचा बॉल षटक. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय ऑन साइडला. शॉट पुल करत असताना क्षेत्ररक्षक सूरज बॉलच्या पाठीमागे. स्ट्रायकर एंडला फेकी आहे, चूक झाली आहे अगदी. त्यानंतर बॉल अगदी पाहिलं गेलं तर जाऊन पोहोचलाय डी झोन मध्ये. 2+1 टोटल 3 धावा. 3 धाब्याने धाव फलक. 37 चूक केली आहे. बॅकअप महत्वाचा आहे. मग तो क्रिकेट असो अथवा बँक बॅलन्स असो अथवा किंवा आयुष्य असो किंवा क्रिकेट असो किंवा बँक बॅलन्स, बॅकअप महत्वाचा आहे. जर बॅकअप नसेल तर तुम्हाला स्पर्धेतून पॅकअप करावं लागेल. 1 लाख रुपयांचा आयफोन घेतला, 200 रुपयांचा कव्हर घ्यायला विसरत नाहीत. पण पाटण तालुक्याची स्पर्धा खेळता. पाटण तालुक्याची स्पर्धा म्हणलं की नामवंत क्रिकेट असोसिएशन आणि नामवंत स्पर्धा सातत्याने पाहायला मिळतात. तुम्हाला बॅकअप खेळाडू ठेवावा लागेल. पुन्हा एकदा चूक केली आहे, पुन्हा एकदा चूक केली आणि चुकीचं रूपांतर झालंय ते म्हणजे व्हाईट बॉलमध्ये. अभंतरचेक धाव मिळाली मैदानाच्या आतमध्ये. 38 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर 1 फॉर दी ओव्हर. पंचांचा 1 बाउन्सचा इशारा मैदानाच्या आतमध्ये. अगदी घडलंय काय आता. व्हाईट बॉलही मिळालाय, त्यानंतर 1 बाउन्सचा इशाराही मैदानाच्या आतमध्ये मिळतोय. म्हणजे आता तुम्ही दुसरा बाउन्सर मैदानाच्या आतमध्ये टाकू शकणार नाही आहात. गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं तर व्हाईट बॉलचा इशारा आहे. टप्पा चुकला आणि ते टप्पा चुकत असताना पुन्हा एकदा धावपलकावरती धाबा मिळालेत. म्हटलं जातं ना घरातील पप्पा, कट्ट्यावरील गप्पा, बाहुबलीमधील कट्टप्पा आणि गोलंदाजीमधील टप्पा महत्वाचा असतो. इथे गोलंदाजीमधला टप्पा चुकलाय. सातत्याने खराब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. पुन्हा एकदा लेग कटरचा वापर केलाय. सिंगल दाबेचा प्रयत्न केलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. यस, इथे डायरेक्ट हिट झाली आहे. व्हाईट प्लस इथे विकेट मिळेल. विकेटचं रूपांतर झालंय. क्रमांक 2री विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गरज होती का इथे विचार करावा लागेल. निलेश अगदी पाहिलं गेलं तर निलेश स्ट्रायकर एंडला येण्यासाठी इंटरेस्टेड होता. सिंगलसाठी प्रयत्न केला. विकेट किपरने बॉल हातामध्ये घेतला आणि त्यानंतर डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथे यशस्वी झाला आणि एक सेट बॅटर निलेश तंबूच्या आश्रयाला मैदानाच्या आतमध्ये पोहोचतो. तर नवीन बॅटर क्रमांक 4 वरती फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. विशाल पाहायला मिळतोय. बॉलचा विचार केला तर अजूनही 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. धाबा टोटल धावपलकावरती आहेत 39 धाबा. समोरच्या बाजूला लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक डीपला आहेत. दूरवरती राहिलाय क्षेत्ररक्षक. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चांगला प्रयत्न. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. सरळ आलेला बॉल अगदी सरळ बाटने खेळत असताना भरपूर उंची मिळाली. अंतर थोडंसं कमी पडलं आणि क्षेत्ररक्षकाचे लाजवाब एफर्ट्स. वॉट अ फिल्डिंग. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पोहोचलाय. 4 धाबा मिळाल्या त्यांनी. 4 धाब्याने 43 धाबा. पुन्हा एकदा बागपुटला गेलेत. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता. बॅटची टॉपेज. बॅटची घेतली कडा. गोलंदाजाने शिकवलाय मैदानाच्या आतमध्ये विकेटचा धडा
आणखीन एका विकेटचं पतन. क्रमांक 3ची विकेट. पहिल्या बॉलवरती चौकार मारल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा बिग हिटचा प्रयत्न केला. गोलंदाजाने लेग कटरचा वापर केला. बॅटची कड घेतली गेली आणि अगदी पॉइंटला जो क्षेत्ररक्षक होता त्याने सेफ हँडेड कॅच आणि ते तिसऱ्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. चला थोडंसं फास्ट घ्या प्लीज, विनंती असेल. 3 गडी बाद 44 धाबा धावपलकावरती. नवीन बॅटर स्वप्नील आता स्ट्रायकर एंडला. युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. हो, बॉल दूरवरती राहिलाय, बॉल दूरवरती राहिलाय. त्यानंतर इथे विकेट मिळाली आहे. स्टंपिंग पास झाला बॅटर. सातत्याने तू चलमय आया हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. निलेशची विकेट गेल्यानंतर लगातारच्या जवळपास पाहिलं तर 3 धावा बनवत असताना 3 विकेट आतापर्यंत गमावल्या गेल्यात. बॅटिंग करणारी टीम अर्थातच शिंगमोडेवाडी टीमच्या माध्यमातून. धावपलकाला कुठेतरी ब्रेक लागलाय. शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत धावा बनवल्या गेल्यात त्या म्हणजेच 10 धाबा. बॉलचा विचार केला तर शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. 44 झालेत आणि नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. या सामन्यातील विजय संघ विपक्ष पहिल्या सामन्यातील विजय संघ कुसरूड संघाच्या दरम्यान. पुन्हा एकदा सऱ्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवला गेलाय आणि धावबाजी आणखीन एका विकेटचं पतन. 44 वरती लागलेला हा मैदानाच्या आतमध्ये 5वा धक्का. टीम आपण पाहिलं गेलं तर शिंगमोडेवाडी संघाला आणि बनवायच्या आहेत चिखलेवाडी संघाला टोटल 47 धाबा. 47 धाबा बनवायच्या आहेत चिखलेवाडी संघाला. प्रथम बॅटिंग करत असताना शिंगमोडेवाडी संघाने बनवलेल्या आहेत 46. 46 बनवल्या प्लस नियमांच्या अंतर्गत आपण निमावलीचा वापर चुकीच्या पद्धतीने केला, त्यामुळे आपल्याला 2 धाबांची पेनल्टी मैदानाच्या आतमध्ये दिली गेली आहे. स्पर्धेचे नियम्स आहेत. स्पर्धेचे नियम्स तुम्हाला फॉलो करावे लागतील, कारण पाटण तालुक्याचं क्रिकेट असोसिएशन नेहमीच महाराष्ट्रातील नामवंत असोसिएशनच्या यादीतील एक मोठा असोसिएशन म्हणून पाहत आलो आहे. महाराष्ट्रातील एकमेव असोसिएशन असेल ज्या असोसिएशनमध्ये 105 संघ एका हंगामामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 47 धाबा बनवायच्या आहेत. विनंती असेल चला फिल्डिंग करण्यासाठी शिंगमोडेवाडी संघाला विनंती असेल आपण लगेच फिल्डिंग लावायची आहे प्लीज. चला शिंगमोडेवाडी संघ एक्स्ट्रा वेळ घेऊ नका प्लीज. कॅप्टन्स आपल्याला विनंती असेल चला आपण फिल्डिंग लगेच लावायची आहे. चिखलेवाडी संघ आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवा. ऑफिशियल पंच संतोष सर आणि संदीप सर आहेत. शिस्त पाहू शकता. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन. मैदानाचा विचार केला तर निसर्ग रम्य असं हे मैदान, शांतताप्रिय असं हे मैदान आणि क्लीन अगदी स्वच्छ असं मैदान आपल्याला पाहायला मिळतं, जिथे प्रत्येकाच्या येण्याची, प्रत्येकाच्या जाण्याची, प्रत्येकाच्या मान सन्मानाची आणि प्रत्येक खेळाडूची चांगली सोय आपल्याला शिवगर्जना स्पोर्ट्स मिरासवाडी अर्थातच शिरळ या टीमच्या माध्यमातून केली गेली आहे. मान्यवरांना बसण्यासाठी सुसज्ज असं व्यासपीठ, खेळाडूंना बसण्यासाठी सुसज्ज असे 2 डगआउट्स, डगआउटमध्ये बसण्यासाठी अगदी चेअरसुद्धा ठेवलेल्या आहेत. खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. एखादा लग्नाचा समारंभ सोपा, पण क्रिकेटच्या स्पर्धा ठेवणं सोपं नाही आणि हे सोपं नसणारं काम आज पाहिलं गेलं तर शिवगर्जना स्पोर्ट्स मिरासवाडी टीमच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने केलं. 47 धाबा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी. चिखलेवाडी संघ चला प्लीज सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये चिखलेवाडी टीमच्या माध्यमातून आपल्याला कोण खेळाडू पाहायला मिळणार. 47 धाबा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना शिंगमोडेवाडी संघाने बनवलेल्या आहेत त्या म्हणजे 44 प्लस पेनल्टी 2 46 झाले. 47 धाबा बनवायच्या आहेत. क्षेत्ररक्षणासाठी आपण पाहूयात कोणते खेळाडू आता मैदानाच्या अगदी बाउंड्री लाईनच्या लगत पाहायला मिळतात, कारण क्षेत्ररक्षणाची सजावट फिल्डर रिस्ट्रिक्शन्स आपण पाहूयात. चला दोन्ही टीमला विनंती असेल आपल्याला आपला 12वा खेळाडू प्लीज ऑफिशियल स्कोरर जवळ पाठवणं अनिवार्य असेल, कारण स्पर्धा मानाची आहे, स्पर्धा अभिमानाची आहे, स्पर्धा परंपरेची आहे, स्पर्धा प्रतिष्ठेची आपण पाहतोय. त्यामुळे प्रत्येक खेळाडूची माहिती आपण प्रेक्षकांपर्यंत ओमसाई MTC लाईव्ह टीमच्या माध्यमातून आपण पोहोचवतोय. त्यामुळे विनंती असणार आहे की आपण त्याची नोंद घ्यायची आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं निलेश गोलंदाजी मार्कवरती.
स्ट्रायकर एंडला बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतात चिखलेबाडी टीमच्या माध्यमातून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. विश्वासाची जोडी आहे, संपूर्ण जबाबदारी या जोडीवरती आहे. यस, पंचांचा पुन्हा एकदा ग्रीन सिग्नल. किरण आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर ओम सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळते. जबाबदारीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. याआधी क्रिकेट खेळा याला इथे महत्व नाही आहे. या मॅचमध्ये कसं क्रिकेट खेळतं या गोष्टींना महत्व दिलं जाणार आहे. 47 धाबांचा पाठलाग करायचा आहे. पाठलाग आहे, तुमच्याकडे टार्गेट आहे आणि टार्गेटला आव्हान कसं दिलं देणार या दोन बॅटरच्या माध्यमातून ते मैदानाच्या आतमध्ये पाहायचं आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये 2 फेज आहेत, क्रिकेटमध्ये सुद्धा 2 फेज आहेत. माणसाच्या आयुष्यामध्ये तरुणपण आणि म्हातारेपण या 2 फेज आहेत. क्रिकेटमध्ये फर्स्ट इनिंग आणि सेकंड इनिंग. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाजीमध्ये एक्स्ट्रा धाबा खर्च केल्यात. आता बॅटिंगमध्ये कशा धाबा बनवल्या जातील चिखलेवाडी टीमच्या माध्यमातून. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने निलेश गोलंदाजी मार्कवरती आहे. हो, लॉफ्ट केलाय. 2 क्षेत्ररक्षकाला भेदून अगदी बॉल काव कॉर्नरच्या दिशेला बी बॉलच्या पाठीमागे डीपला सिंगल मिळाले. सुरुवात अगदी शांत संयमाने झाली आहे. बॅटर किरणने चांगला स्ट्रोक खेळला होता. गॅप शॉट सिलेक्शन आपण पाहिलं तर काव कॉर्नरला डीपला क्षेत्ररक्षकाने त्यानंतर धावांचं अकाउंट ओपन झालंय, खातं ओपन झालंय. 1 धाव मिळाले धावफलकावरती. बॉलचा विचार केला तर 19 बॉल आणि हो पुन्हा एकदा वेट अँड वॉच, पण घोषांकित क्षेत्र निवडलं गेलं आहे त्यामुळे धाबा कमी मिळणार आहेत. धाबा मिळतील तर म्हणजेच एका धाबेने धावफलक जाऊन पोहोचेल तो अर्थातच 2 या धावसंख्येवरती. चांगला स्ट्रोक होता. वेट अँड वॉचचं क्रिकेट पाहायला मिळालं. शॉट सिलेक्शन खूप चांगलं होतं. कलात्मक फटका होता, पण धाबा जर आपण पाहिलं तर सिंगल मिळाले. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर 2 अशी धावसंख्या धावफलकावरती. 18 बॉल आणि अजूनही सामना जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये 45 खूप मोठं आव्हान आहे. खूप मोठं आव्हान आहे बॅटिंग करणाऱ्या टीम सोबत. पहिलं षटक खूप महत्वाचं आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं काव कॉर्नर आहे, त्यानंतर लॉंग ऑन आहे. हो, पुन्हा एकदा बॅट शिकेड. कॅचेस पुन्हा एकदा ड्रॉप झालाय. कॅचेस पुन्हा एकदा ड्रॉप झालाय. गुलाबी थंडी आणि गुलाबी थंडीच्या सकाळच्या सत्रामध्ये भरपूर सारे कॅचेस ड्रॉप झालेत. इथे डॉट बॉलचा सामना आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कॅच ड्रॉप झालाय. कॅच ड्रॉप झालाय. लायबॉयची कमाल झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये धमाल करून गेली आहे. अक्षरशः कॅचेस ड्रॉप झालेत. भरपूर सारे कॅचेस सकाळच्या सत्रामध्ये ड्रॉप झालेत. डॉट बॉल 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. हो, पुन्हा एकदा बॅट शिकड. पुन्हा एकदा बॅट शिकड आणि त्यानंतर जर पाहिलं तर इथे पंचांचा इशारा आलाय. सिंगल मिळेल आणि सिंगल नंतर 3 वरती धावफलक जाऊन पोहोचेल. सकाळचं सत्र आहे, थोडंसं ड्यू फॅक्टर इम्पॉर्टंट ठरतोय. बॅट आणि बॉलचा प्रॉपर संपर्क बॅटमध्ये पाहायला मिळत नाही आणि त्यानंतर धाबा थोड्याशा कमी धावफलकावरती पाहायला मिळतात. धाबांचा जो ओघ आहे तो सकाळच्या सत्रामध्ये थोडासा कमी नक्कीच पाहायला मिळाला. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. बिनबाद 3 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. समोर बॅटर आपण पाहतोय. बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. 1, 2 आणि 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली होते. अप्रतिम कॅचचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. अप्रतिम कॅच पकडला गेला आणि फलंदाज बॅक टू डग आउट तंबूच्या आश्रयाला आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. 3 धाबा 1 गडी बाद. सुरुवात थोडीशी खराब झाली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये केलेल्या चुका पुन्हा एकदा बॅटिंगमध्ये भरून काढता आलेल्या नाही आहेत चिखलेवाडी संघाला. इथे पाहायला गेलं तर 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 1 गडी बाद. खराब सुरुवात म्हणेल बॅटिंग करणारी टीम चिखलेवाडी संघाच्या माध्यमातून. आता सामना जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत अजूनही 15 बॉल आणि 44 धाबा मैदानाच्या आतमध्ये. 44 धाबा बनवायच्या आहेत 15 बॉलमध्ये. प्रत्येक बॉलवरती जर आपण कॅल्क्युलेशन करायला गेलं प्रत्येक बॉलवरती जवळपास 3 धाबा बनवायच्या आहेत. जवळपास 7 षटकार जवळपास या मॅचमध्ये सामना फिनिश करण्यासाठी मारायचे आहेत. खेळ मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. आयुष्यात अशक्य असं काहीच नसतं. जे झालंय त्याचा स्वीकार करा, जे होऊन गेले त्याचा स्वीकार करा आणि जे मिळवायचं आहे त्याच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करा. दुसरं षटक. पहिलाच बॉल शॉर्ट आर्म पुल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेले का पाहूयात. येस, पंचांचा इशारा आला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. ऍक्शन रिप्ले. अगदी हाफ ट्रॅकर बॉलला आपण पाहिलं तर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. जितकं डिस्टन्स हवं होतं तितकं डिस्टन्स मिळालं नव्हतं. क्षेत्ररक्षक अगदी
बॉलच्या खाली वाट पाहत होता की क्षेत्ररक्षक बॉलला अडवेल की काय, पण अगदी बॉलने क्षेत्ररक्षकाला बीट केलाय आणि त्यानंतर बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रेक्षकांच्या भेटीसाठी 6 धाब्यांसाठी. 6 धाब्याने पुन्हा एकदा 9 अशी धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळेल. विशालच्या गोलंदाजीवरती पहिला आक्रमण मैदानाच्या आतमध्ये. हाच पॉझिटिव्ह इंटेंट मैदानाच्या आतमध्ये ठेवून बॅटिंग करावी लागणार आहे चिखलेवाडी संघाला सामना जिंकण्यासाठी, कारण समीकरणामध्ये पुन्हा एकदा बदल झालाय. 38 धाबांची गरज आणि बॉलचा विचार केला तर 14 बॉलचा उर्वरित खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही बाकी आहे. चला एक्स्ट्रा वेळ घेऊ नका फिल्डिंग करणारी टीम, विनंती असेल. टायमर ऑन असेल त्यामुळे आपल्याला थोडंसं लक्ष द्यायचं आहे, वेळ महत्वाची आहे. हो पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय ऑन साईडला, टायमिंग प्रॉपर नाही आहे. क्षेत्ररक्षक फंबल झालाय, सिंगल कंप्लीट केली आहे. नो बॉलचा इशारा. टोटल 2 धाबा धावपलकावरती. आता झालंय मैदानाच्या आतमध्ये काय, बाय 1 गेट 1 फ्री. दिवाळीची ऑफर समाप्त झाल्यानंतर क्रिकेटच्या मैदानामध्ये ऑफर मिळाली आहे नो बॉलवरती. बिग हिटचा प्रयत्न केला जाईल का, लायसन असेल आता बॅटरकडे, कारण इथे संधी असेल. कपाळावरती आलेला घाम ज्या पद्धतीने आपण पुसतो ना त्या पद्धतीने आलेलं प्रेशर आहे त्याला आता पुसलं जाईल का, आलेलं प्रेशर आहे त्याला बाजूला सारलं जाईल का. बॅटिंग करणाऱ्या चिखलेवाडी टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायचं आहे. फ्री हिटचा बॉल आहे, खूप मोठी संधी आहे बॅटिंग करणाऱ्या टीमकडे. हो पुन्हा एकदा ऑन साईडला डीप स्क्वेअर लागला क्षेत्ररक्षक, सिंगल मिळेल आणि सिंगल नंतर आपण पाहिलं तर आउटफील्ड फास्ट आहे. पडल्यानंतर बॉल एक्स्ट्रा बाउन्स मिळतो आणि इथे सिंगल मिळाली आहे. फायदा घेता आलेला नाही आहे. अगदी पाहिलं गेलं तर सिंगल मिळाले आणि सिंगल नंतर धावपलकावरती बदल झालाय आणि बॉल जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 12 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये 3 आणि आतापर्यंत जर पाहिलं तर या 2 बॉलवरती तब्बल 9 धाबा खर्च करत असताना पुन्हा एकदा फटका बसलाय. मिस टाइम. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, पकडला गेलाय झेल, संपलाय बॅटरचा खेळ, फलंदाज बाद. टायमिंग आपण पाहिलं तर खराब होतं, वेळ खराब होती आणि इथे पाहिलं तर बॅटरला तंबूच्या आश्रयाला पोचावं लागलंय, तंबूच्या आश्रयाला जावं लागलं. तर डगआउट मधून नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान होतोय आणि बॅटर आपण पाहिलं गेलं तर क्रमांक 4 वरती चिके आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. संघ संकटामध्ये सापडलाय, संकटामधून आता मार्ग काढावा लागेल आणि मार्ग काढावा लागेल तुम्हाला आक्रमण करावे लागतील, कारण धावपलकावरती जर धाबा पाहिल्या तर फक्त आणि फक्त 12 धाबा धावपलकावरती आहेत. अजूनही सामना जिंकण्यासाठी बनवायचे आहेत तब्बल 12 बॉल 35 धाबा. 12 बॉल 35 धाबा. क्रिकेट आहे, काही घडू शकतं. बारा बॉल आणि 35 ची गरज. आकार मिळाला या षटकामध्ये धावसंख्येला. हो पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीपला 30 या सर्कल मध्ये शॉर्ट मिड विकेटला आणि तिथे आपण पाहिलं तर सिंगल मिळाले. चिकी सिंगल कंप्लीट केली आहे. आता दाबांसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मुंबईचा वडापाव क्रिकेटमध्ये एक धाब आणि घरामध्ये मोठा भाव महत्वाचा असतो. आता इथे एका धाब्याचं महत्व आता बॅटिंग करणाऱ्या टीमला आता माहिती झालंय, कारण एका धाब्यासाठी सुद्धा धावताना आपल्याला दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. 13 धाबा धावपलकावरती बनवायच्या आहेत. 11 मध्ये 34. शेवटचा बॉल आहे दुसऱ्या षटकामधील. चांगली कमबॅक करणारी गोलंदाजी झाली आहे गोलंदाज विक्रमच्या माध्यमातून. हो पुन्हा एकदा खोलात टाकलाय. बॉल निघून चाललाय अगदी घोषांकित चित्रामध्ये. ते सिंगल मिळेल आणि सिंगल नंतर आपण पाहिलं तर षटकाची समाप्ती झाली आहे. षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर तब्बल झालेले आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 13 धावा बनवायच्या आहेत. अजूनही सामना जिंकण्यासाठी 14 झालेत. बनवायचे आहेत अजूनही 33 धावा. प्रति षटक 16.50. क्रिकेटमध्ये अशक्य आहे. नथिंग इज इम्पॉसिबल. हा शब्दच करत दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. पॉसिबल आहे आणि इम्पॉसिबल सुद्धा आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये अशक्य गोष्टींसाठी आता प्रयत्न करावे लागेल. प्रति षटकामागे 17च्या गतीने धावा बनवायच्यात सामना जिंकण्यासाठी.
तत्तीची गरज आहे 10 बॉलमध्ये. तत्तीची गरज आहे या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी चिखलेवाडी संघाला. गोलंदाजीमध्ये केलेला खराब खेळ बॅटिंगमध्ये आता भरून काढला जाईल का? बॅटिंगमध्ये पुन्हा एकदा खेळ मैदानाच्या आतमध्ये स्वप्न साकार होईल का? धाबांना मैदानाच्या आतमध्ये आकार मिळेल का? पाहायचं आहे. 10 बॉल आणि 33ची गरज गोलंदाजी मार्कवरती तिसरं षटक टाकण्यासाठी. हो पुन्हा एकदा यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय झाला आणि फलंदाज चिक्या बॅक टू डग आउट. दांडी गुल झाली आहे, दांडी गुल झाली आहे. अक्षरशः इथे थोडाही स्टंप दिसत नव्हता गोलंदाजाला. अक्षरशः खोलात टाकलेला बॉल आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाजाची दांडी गुल झाली आहे. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुहास मैदानाच्या आतमध्ये 9 बॉल आणि सामना बनवायचा 33 धाबा. सामना जिंकण्यासाठी या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग करावी लागेल चिखलेवाडी संघाला. सातत्याने संकट आता वाढली गेली आहेत. सातत्याने संकटामध्ये भर टाकली गेली आहे. सातत्याने पर्याय शोधलेले नाही आहेत. एका बॅटरला स्ट्रायकर एंडला थांबणं गरजेचं होतं, ते पाहायला मिळालं नाही आहे. प्रत्येक बॅटरने आक्रमण हा पर्याय निवडला. टेम्परामेंट दाखवलेलं नाही आहे. अक्षरशः आक्रमणही संयम ढासळला गेला. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये सातत्याने विकेट्स मिळालेत. 9 बॉल 33ची गरज. हो पुन्हा एकदा खोलवरपतीचा बॉल समोरच्या बाजूला ड्राईव्ह केलाय. उत्तम बॉलच्या पाठीमागे आहेत. उत्तमरित्या बॉलला उचललं गेलं आणि ते सिंगल मिळाली. सिंगल नंतर धावफलक जाऊन पोहोचेल तो म्हणजेच 15 धाबा. 32ची गरज 8 बॉलमध्ये. 8 बॉल 32ची गरज. गोलंदाजाने चांगला पर्याय वापरलाय. अक्षरशः खोलात टाकलेत बॉल. यॉर्कर बॉलचा अस्त्रशस्त्र आणि ब्रह्मास्त्राचा वापर मैदानाच्या आतमध्ये केलाय 2 बॉलवरती. तिसरा बॉल. हो पुन्हा एकदा ऑन साइडला लॉफ्ट केलाय. बॉलवरती केलंय आक्रमण. बॉल करतोय मैदानाच्या बाहेर. आकाश ब्रह्मन सिक्सर. लॉफ्ट केलाय. पुन्हा एकदा मजा आली आहे या मॅच मध्ये, कारण पुन्हा एकदा सामन्यामध्ये कलाटणी देणारा षटकार ठोकलाय. वेळ बदलेल का पाहायचंय. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि या षटकारानंतर धावफलकावरती 21 21 धाबा. 21 धाबा 26 बनवायचे आहेत. बॉलचा विचार केला तर अजूनही 7 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. 7 बॉल 26 बनवायचे आहेत. 7 बॉल 26 बनवायचे आहेत. पहिल्या बॉलवरती ठोकलाय षटकार बॅटरने. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला सज्ज. कमबॅक करेल का गोलंदाजी करणारा संघ या मॅच मध्ये? हो पुन्हा एकदा टप्पा चेंज केलाय. बॅटरला विचारात टाकलाय. बॅटरला संकटामध्ये टाकलंय. बॅटरला विचार करायला भाग पाडलंय आणि अगदी डॉट बॉलची सांगता. समीकरणामध्ये पुन्हा एकदा बदल झालाय. 6 बॉल आणि 26ची गरज सामना जिंकण्यासाठी. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि धाबा आतापर्यंत खर्च केल्यात 1 विकेट आणि 7 धाबा. शेवटचा अंतिम बॉल आहे. बॅटर आता पाहिलं तर सूरज स्ट्रायकर एंड आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा ऑन साइडला फ्लिक केला. क्षेत्ररक्षक डीपला. कोणतीही चुकी होणार नाहीये. पकडला गेलाय प्रतिम कॅच. फलंदाज झालाय मैदानाच्या आतमध्ये बाद. तू मला ठोकणार तर मी तुला रोखणार. आणि रोखलं गेलाय. सूरज नावाच्या वादळाला मैदानाच्या आतमध्ये थांबवलं गेलं. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावफलकावरती धाबा आहे त्या म्हणजे 21 बनवायच्या आहेत. 5 बॉल आणि 26 धाबांची गरज. सामना कुठेतरी एका बाजूला झुकला, कारण तब्बल अजूनही 5 बॉलमध्ये 5 सिक्सर मारायचे आहेत या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी. भरपूर वेळा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये हे घडलंय. या मॅचमध्ये घडणार का? कारण पाटण तालुक्याचं हे आयोजन आपण पाहतोय. महाराष्ट्रातील नामवंत क्रिकेट असोसिएशनच्या यादीतील एक लोकप्रिय असोसिएशन पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन आपण पाहतोय. फुलात फुल जायचे, जगात प्रेम आईचे, स्मरण करावे साईचे आणि नियोजन पहावे आणि पाहतच राहावे पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे लाजवाब आयोजन आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं. 5 बॉल आणि बनवायचे आहेत 26 धाबा. पहिला बॉल. हो हाई बॉल चांगला आहे. स्विंग अँड मिस डॉट बॉलची सांगता. दडपण वाढलाय, दबाव वाढलाय आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव केलाय गोलंदाजी करणाऱ्या टीम अर्थातच शिंगमोडेवाडी टीमच्या माध्यमातून. बॅटिंग मध्ये खूप चांगला खेळ
बॉलिंगमध्ये आपण पाहिलं तर खूप चांगला आतापर्यंत खेळ आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. 4 बॉल आणि 26ची गरज. समोर आले डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न केलाय, चूक झाली आहे पुन्हा एकदा कॉलिंगमध्ये. आणि ते पाहिलं गेलं तर संपर्क तुटलाय, ताळमेळ नाहीये, कॉर्डिनेशन नाही आणि धोक्याची घंटा वाजली आहे. आणि धावबाच्या माध्यमातून आणखीन एका विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये झालंय. संकट वाढली गेली आहेत. सामना अक्षरशः इथे शिंगमोडेवाडी संघाने या मॅचमध्ये दबाव दडपण फरस आपण पाहिलं तर प्रस्थापित केलंय समोरच्या संघावरती. 3 बॉल आणि 26 धाबांची गरज. एकतर्फी मॅच पाहायला मिळाली की काय, कारण भरपूर सारे कॅचेस ड्रॉप झालेत आणि कॅचेस ड्रॉप नंतर धावपलकावरती सातत्याने धाबा जोडल्या गेल्या. तर म्हणजेच शिंगमोडेवाडी टीमच्या माध्यमातून चिखलेवाडी संघाला संधी दिलेली नाहीये. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. इथे डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे अंतिम 2 बॉल या मॅच मध्ये. चला नेक्स्ट मॅच या सामन्यातील विजेता संघ विरुद्ध चॅम्पियन कुसरुंड संघ. कॅप्टन या लॉफ्ट केलाय पुन्हा एकदा बॅटची कड. त्यानंतर आपण पाहिलं सिंगल मिळेल आणि सिंगल नंतर धावफलक जाऊन पोहोचेल. तो म्हणजेच 22 धाबा 25 धाबांची गरज. शेवटचा अंतिम बॉल असेल. चला कुसरुंड संघाचे कॅप्टन्स आपण या टॉस बॉक्सकडे लगेच आपण टॉस करूयात. शेवटचा अंतिम बॉल. फुल टॉस बॉल सरळ बॅटने बॉल निघून चाललाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. षटकार आणि या षटकारानंतर सामना झालाय फिनिश. जिंकलाय संघ शिंगमोडेवाडी संघाचं. खूप खूप अभिनंदन. चिखलेवाडी संघाला देऊया पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा जाऊयात टॉस बॉक्समध्ये जिथे आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला संघ असेल कुसरुंड संघ, दुसऱ्या बाजूला संघ असेल शिंगमोडेवाडी. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच समरी आपण स्क्रीनवरती पाहूयात. ओम साई MTCच्या माध्यमातून संपूर्ण 3 षटकांची मॅच असेल. मॅच दुसऱ्या फेरीची पहिली मॅच आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच निलेश. विनंती असेल या व्यासपीठावरती आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपल्याला व्यासपीठावरती मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. चला नेक्स्ट मॅच आपण टॉस करूया.